कधी कधी माननीय प्रकाश आंबेडकर साहेब सांगतात 2019ला त्यांनी वंचित बहुजन आघाडी काढली, त्याच्या अगोदर त्यांचा मॅनिफेस्टो काढला, त्याच्यामध्ये अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण झालं पाहिजे असं जाहीर सांगितलं. आणि पुन्हा नंतर प्रकाश आंबेडकर साहेब काय झालं, पुन्हा नंतर तुम्ही म्हणताय नाही झालं पाहिजे. रामदास आठवले साहेब म्हणतात की उपवर्गीकरण झालं पाहिजे, 4-4 दिवसाला वेगवेगळ्या बातम्या देतात आणि त्या ठिकाणी पुन्हा म्हणतात की उपवर्गीकरण नाही झालं पाहिजे. नेमकं काय चाललंय काय? हे उपवर्गीकरण म्हणजे फक्त अत्यंत वंचित असलेला जो समाज घटक आहे, जो आजही गावाकुसाच्या बाहेर जो आमचे दलित वस्ती आहे, त्यामधला पूर्वाश्रमीचा महार आणि पूर्वाश्रमीचा मांग त्याच्या घरात येऊन बघा, काय परिस्थिती आहे ती बघा, आणि त्याच्या कुटुंबातल्या विद्यार्थ्यांना शिक्षण मिळालं पाहिजे का नाही? खरं सांगा तुम्ही, हे मिळालं पाहिजे का नाही? आज तुम्हाला माझा एक प्रश्न आहे, तुमच्या जिल्ह्यामध्ये जे बांधव विरोधी बाकावर बसून आम्हाला एवढं हिणवतात रे, लाज वाटते कधी कधी लाज. अरे मांगट्यानो म्हणतात, एक माऊली कुठली तरी एक आपली घेतली, त्याला कशी पावली मला माहिती नाही. आणि ते बिचारी काय काय बोलते मला कळत नाही. मी तर पोलिसांना सांगेल धाराशिवच्या, जर सवर्णातल्या कार्यकर्त्यांनी जर मागासवर्गीय अनुसूचित जाती जमातीच्या कायद्याच्या अंतर्गत जातीतल्या जर एखाद्या लोकांना जर काही जर वाईट बोललं, जातीवाचक शिवीगाळ केली, तर त्याला अट्रॉसिटीचा कायदा लागू होतो. मग ह्याच पूर्वाश्रमीच्या महार समाजाच्या कार्यकर्त्यांनी मांगट्या म्हणल्यावर ह्यांच्यावर का अट्रॉसिटी होऊ नये रे? पोलिसांनी लक्षात घ्या, झोम बराबर झोम शराबी, तुम्हारे बराबर हमारी खराबी. असला नाटक नाही चालणार. अरे ते सुद्धा माणसंच आहेत आणि आम्ही सुद्धा माणसंच आहोत. मग तुम्ही कुठले काय टाटा बिर्ला धीरूभाई अंबानी आहात का? तुम्हाला वरतून कोणी जन्म घातलाय का? अरे गाव जले हनुमान बाहेर, तसा मांग महार बाहेर आहे. तुमच्या घरात स्वयंपाक केलं तर आमच्या घरात वास येतो, आमच्या घरात स्वयंपाक केलं तर तुमच्या घरात वास येतो. एवढं असताना तमाशा कशाला रे? का गरज आहे तमाशाची? आणि काय मागतोय रे आम्ही तुम्हाला? मी विशेष करून परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वंशजांना माझी विनंती आहे, माननीय आनंदराज आंबेडकर साहेब, आम्ही तुमचा आदरपूर्वक सन्मान करतो. बाबासाहेबांचे वंशज म्हणजे आम्हाला आदरपूर्वक सन्मान, आम्हाला त्या ठिकाणी तुमचा जतन करायचं आहे. परंतु तुमच्याच व्यासपीठावर जर अशी अर्वाच्य भाषा होत असेल म्हणून हे मोर्चे निघत आहेत, हे लक्षात ठेवा. हे थांबवा. काय कुणाच्या घरातलं आम्ही मागत नाहीये. शासनातल्या तिजोरीतला जो काही हिस्सा आहे, जन्माला येणाऱ्या बाळाच्या अगोदर पासून एखादी महिला पोटात गर्भाचा गोळा वाढतो, आई वडील तिला डॉक्टरकडे घेऊन जातात, मुलगा सुरक्षित जन्माला आला पाहिजे, आईची तब्येत चांगली असली पाहिजे, तेव्हापासून डॉक्टर औषध देतो, तेव्हापासून त्या औषधावर टॅक्स लादलेला आहे. तर तो मुलगा किंवा मुलगी जन्माला आला, त्यानंतर वयात आला, त्यानंतर तरुण झाला, त्यानंतर वयस्कर झाला, पुन्हा त्याची तिरडी बाहेर निघाली, त्याची अंतिम यात्रा निघाली, त्याचं कफन जरी घ्यायचं असेल तरी त्याला टॅक्स लादलेला आहे. आणि त्याच्या पैशाचा विनियोग हा शासनाच्या तिजोरीत जातो आणि तो शासनाचा पैसा हा सामाजिक न्याय खात्याच्या अंतर्गत येतो, तुमच्या बापाच्या घरचा पैसा नाही. हे समजून घ्या. येडं उठलं जावायला भेटलं, काही बोलायला लागलं बेट्यानो. अरे समजून उमजून बोला. तुम्ही आम्ही काही वेगळे नाही आहेत.